हरिओम. आज बुधवार 28 जानेवारी 2026. सद्गुरू ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज आज आपल्याला प्रवचनातून सांगणार आहेत की अकर्तेपणाने नाम घ्यावं. ऐकूया. काही न करणे, आपल्या काही करत आहोत किंवा आपल्याला काही करायचं आहे असं न वाटणं हाच परमार्थ. पण स्वस्थ बसायला लावणं ही तुरुंगात मोठी शिक्षा समजतात. देहाने मनाने एकसारखी चळवळ करण्याची आपल्याला सवय लागली. देहाला स्वस्थ बसायला लावणं कठीण, मनाला स्वस्थ बसायला लावणं त्याहीपेक्षा कठीण. आणि देह कर्म करीत असताना मनाला स्वस्थ बसवणं ह्या तर अत्यंत कठीण. मनाला खरं म्हटलं तर स्वास्थ्य हवं, पण ते मिळवण्याकरता साधन करणं म्हणजे प्रयत्न करणं जरुरीच आहे. मनाचं स्वास्थ्य बिघडायला कारण काय ते बघूया. पहिलं, आपल्या इच्छेविरुद्ध गोष्ट होणं. दुसरं, आपल्या मागच्या बऱ्या वाईट कर्माची आठवण होणं. आणि तिसरं, उद्याची काळजी करणं. जो तो आपल्या इच्छेप्रमाणे व्हावं असं म्हणणार. सर्वजण तुमच्याच इच्छेप्रमाणे कसं वागतील, कसे चालतील? तुमच्या इच्छेविरुद्ध गोष्ट होणारच. तेव्हा स्वास्थ्य बिघडून न देला आपली इच्छाच नाहीशी करावी ना. कोणती वस्तू मिळावी ही बुद्धी नाही ठेवू. हाव सोडावी, लोकांची आस सोडावी, अभिमान सोडून कर्म करीत राहावं. प्रयत्न करून यश आलं नाही म्हणजे दुःख होतं, स्वास्थ्य बिघडतं. मी केलंच नाही म्हटलं म्हणजे कुठलं दुःख? प्रयत्न करून जे काही होतं ते रामाच्या इच्छेने झालं असं म्हणावं ना. प्रत्येक गोष्ट रामाने केली म्हणणं म्हणजे भगवंताच्या अखंड अनुसंधानात राहणं. आणि हे साधण्यासाठी अखंड नामस्मरण करावं. जे झालं, जे होत आहे आणि जे होईल ते भगवंताचेच आपल्या हिताकरता आहे. आपण करते नाही असं मान्य, याला अखंड भगवन नामस्मरण पाहिजे. सारांश, जे जे काही झालं ते भगवंतानेच आपल्या हिताकरता केलं. उद्याची काळजी भगवंतालाच आहे. त्याला काय योग्य वाटेल ते तो करेल. म्हणून झाल्याची म्हणजे कालची आठवण करू नये, होणाऱ्याची म्हणजे उद्याची काळजी करू नये, आणि चालू क्षण वाया जाऊ देऊ नये. नामस्मरणात राहावं. सगळ्या प्रपंचात खरी विश्रांती असेल तर ते नामस्मरणातच आहे. त्या परिस्थितीत समाधान नसणं हा जो देहबुद्धीचा स्वभाव तो आपण सगळीकडे लावतो. सर्व गोष्टींचं ज्ञान होत नाही तोपर्यंत आपण काही करणार नाही असं आपण म्हणतो. सर्व गोष्टींचं ज्ञान मरेपर्यंत आपल्याला होत नाही आणि आपण काही करत नाही. देहबुद्धी आपल्याला भगवंताचा विसर पाडते. या देहबुद्धीवर आपण नामाच्या मंत्राचं पाणी शिंपडूया म्हणजे तिची वाढ होणार नाही. मन परमेश्वराच्या ठिकाणी स्थिर करावं आणि देहाने प्रपंचाच्या गोष्टी कराव्यात. हरिओम. हरिओम तत्सत. हरिओम.